नमस्कार भाईरसिकांनो, आजीच्या कथा ऐकायला सगळ्यांनाच आवडते ना. आजच्या कथेत आपण आजीची कथा ऐकणार आहोत. कथेचे लेखक आहेत निरंजन कुलकर्णी सर व्यवसायाने CA आहेत आणि छंद म्हणून दर्जेदार लिखाण करतात. आता ऐकूया निरंजन कुलकर्णी लिखित उलट्या पायांची म्हातारी. आता अजून एक गोष्ट ऐका. आजी म्हणाली तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. आजीने गोष्टीला सुरुवात केली. ही गोष्ट आहे साताऱ्यात राहणाऱ्या बबन म्हात्रेची. बबन लहानपणापासूनच फार धाडसी होता. मिलिटरीत जाऊन देशसेवा करायचं त्याचं स्वप्न होतं. पण त्याची उंची बेताचीच होती, त्यामुळे त्याला मिलिटरीत प्रवेश मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून वाचूनच तो मोठा झाला होता. त्याला शिक्षणात फारसा रस नव्हताच. मैदानी खेळात मात्र तो पटाईत होता. खो खो, कबड्डी आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ होते. शाळेत असताना तो ज्या कोणत्या टीमकडून खेळायचा त्या टीमचा विजय निश्चित असायचा, मग खेळ कोणताही असो. पाहता पाहता बबनचं शालेय शिक्षण संपलं. कॉलेजातही त्याने कसंबसं पास होत 12वी पूर्ण केली. 12वी पास होताच मात्र त्याने शिक्षणाला राम ठोकला. बबनचा स्वभाव पाहता हा काय कुठे नोकरी करणार नाही हे त्याच्या घरच्यांना माहीत होतं. त्यामुळे लायसन्स मिळताच वडिलांनी बबनला रिक्षा घेऊन दिली. बबनला फिरायचीही खूप आवड होती. आज या गडावर तर उद्या त्या गडावर अशी त्याची भटकंती सुरूच असायची. त्याच्यासारख्या मुसाफिरांसाठी तर साताऱ्यासारखं डोंगर दऱ्यांनी वेढलेलं, निसर्गाच्या कलाकुसरीने नटलेलं ठिकाण म्हणजे पर्वणीच होती. बबन कुठेही गेला तरी त्याच्या लाडक्या रिक्षानेच जात असे. रिक्षा कामासाठी कमी आणि फिरायसाठीच जास्त वापरतो म्हणून बबनचे वडील त्याला रागवायचे. पण त्यांच्या रागवण्याचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नव्हता. त्याची भटकंती सुरूच होती. बबनने आता वयाची 25वी ओलांडली होती. त्याच्या वागण्यात मात्र अजूनही काहीच बदल नव्हता. तशी घरची गडगंज शेती होती, त्यामुळे कमाईची फारशी चिंता नव्हती. पण आता लग्नाचं वय झालं होतं. या अशा अल्लड मुलाला मुलगी कोण देणार हीच चिंता बबनच्या घरच्यांना वाटत होती. सध्या बबनला एक वेगळाच नाद लागला होता. तेच गडकिल्ले चढून उतरून तो आता कंटाळला होता. जिल्ह्यात ज्या ठिकाणी लोकांना भुताटकीचे अनुभव आले होते तिथे तो एकटा जाऊन रात्री मुक्काम ठोकायचा. बबनला भीती वाटत नव्हती असंही नव्हतं, पण त्या भीतीवर मात केल्याचा एक वेगळाच आनंद त्याला व्हायचा. तसंही आतापर्यंत अशा कितीतरी जागांवर तो राहून आला होता, पण 1-2 जागा सोडल्या तर त्याला भीतीदायक अनुभव आला नव्हता. ज्या जागांवर त्याला तसा अनुभव आला होता तिथेही मनातील भीतीमुळे आपल्याला भास झाला असेल असा त्याचा समज झाला होता. अशाच एका ठिकाणी आज बबन निघाला होता. जवळच्याच एका गावातल्या विहिरीतल्या हडळीबद्दल त्याने ऐकलं होतं. या हडळीबद्दल एक आख्यायिका गावात प्रचलित होती. फार वर्षांपूर्वी त्या गावात एक वेडी बाई राहत होती. गावातील उन्हाळ मुलं त्या बाईला फार त्रास द्यायची. कधी तिला वेडी म्हणून चिडवायची तर कधी झाडाआड लपून तिच्या अंगावर दगड मारायची. या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्या वेड्याबाईने एका रात्री विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. अमावस्येच्या रात्री जर कोणी विहिरीजवळ गेलं तर ती विहिरीतून वर येऊन त्याला विहिरीत उडवून नेते अशी गावातील लोकांची समजूत होती. तसेच इतक्या वर्षात गावातील 5 मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता, तोही अमावस्येच्या रात्री. त्यातील 2 तर पट्टीचे पोहणारे होते. बबन रात्री गावात पोहोचला. त्याचा एक मित्र त्या गावात राहत होता. रात्री बबन मित्राकडेच जेवला. मित्राने व त्याच्या घरच्यांनी बबनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण बबन मागे हटणार नव्हता. रात्री 12 वाजता बबन एकटाच विहिरीकडे गेला. त्याने एक वार आकाशातल्या चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहिले व तो विहिरीच्या कठड्यापाशी गेला. विहिरीच्या कठड्यावर बसून त्याने डोकावून पाहिले. विहिरीतलं हिरवगार पाणी चांदण्यांच्या उजेडात चमकत होतं. बबनने एक मोठा दगड उचलला व विहिरीत फेकला.
दगड विहिरीतल्या पाण्यात पडताच पाणी उंच उडालं व पाण्यावर उठलेले तरंग रुंद होत पाणी पुन्हा स्थिर झालं. बबन बराच वेळ तिथे बसून होता. इतका वेळ झाला तरी काहीच हालचाल नाही हे पाहून तो आता कंटाळला होता. शेवटी कंटाळून त्याने एका मित्राला फोन लावला व त्यांच्या गप्पा चालू झाल्या. बराच वेळ त्यांच्या गप्पा सुरू होत्या. लय बोर होतंय रे, यावेळेस बी फुसका बार निघाला, असं बबन त्याच्या मित्राला सांगत होता. तेवढ्यात असा आवाज झाला व त्या आवाजाने बबन दचकून थोडा मागे सरकला. मित्राचा फोन तसाच चालू होता. बबनचं मात्र तिकडे लक्ष नव्हतं. त्याच्या हृदयाची धडधड अजूनही कमी झाली नव्हती. थोड्या वेळाने अंगातील सारं धाडस एकटवून बबन पुन्हा विहिरीच्या कठड्याजवळ गेला व त्याने हळूच वाकून पाहिलं. विहिरीत कसलीच हालचाल नव्हती. पाणी स्थिर होतं. बबनने आवंढा गिळला. आपल्याला भास झाला असावा अशी स्वतःची समजूत काढून तो विहिरीत डोकावून पाहत बसला. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल नाही हे पाहून बबनचं धाडस अजून वाढलं. तो विहिरीत डोकावून पाहत बोलला, ए वेडे, तुला भेटाया आलोय, तोंड तर दाखव तुझं. हिम्मत असेल तर या मर्दाला ओढून दे तुझ्या विहिरीत. समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. तसं बबनने अजून एक दगड उचलून विहिरीत टाकला. अजूनही सगळं शांत होतं. शेवटी बबन वैतागून तिथेच झोपला. कोंबडा आरवला तशी बबनला जाग आली. निराश मनानेच त्याने मित्राचा निरोप घेतला व घरी परतला. रात्री नेहमीप्रमाणे बबन कट्ट्यावर गेला. तिथे गल्लीतली रिकामटेकडी पोरं चकाट्या पिटत बसली होती. तो त्याच्या मित्रांना म्हणाला, मला तर आता असं वाटायला लागलंय की भूत बीत सगळं खोटं आहे. हे ऐकून एक मित्र म्हणाला, तुझ्यात जर खरंच हिंमत असेल तर कासच्या डाक बंगल्यावर एकटा रात्री राहून दाखव. माझा एक मित्र तिथं रात्री गेला होता, तो परत कधी दिसलाच नाही. त्यात काय एवढं, आपणच कितीतरी वेळा गेलोय की तिकडं. आता तू म्हणतोय तर एकटा जाऊन दाखवतो, तेही अमावस्येच्या रातीला. बबन बेफिकीरपणे म्हणाला. हे ऐकून सगळे शहारले. एक दोन मित्रांनी तर त्याला समजवण्याचाही प्रयत्न केला, पण आता तोंडून शब्द गेला होता. आता बबन माघार घेऊ शकत नव्हता आणि तो घेणारही नव्हता. पुढच्याच अमावस्येला रात्री बबन रिक्षा घेऊन कास तलावाच्या दिशेने निघाला. रात्री 10च्या सुमारास बबन डाक बंगल्यावर पोहोचला. हा बंगला चांगलाच बदनाम होता. अनेक लोकांनी या बंगल्यात आत्महत्या केली होती. तसेच इथे खूनही पडले होते. एरवी हा बंगला दारुड्यांचा अड्डा असायचा, पण आता अमावस्येच्या रात्री मात्र इथे कोण फिरकत नसे. एकट्याने यायचा तर कोणी विचार देखील केला नसता. अशा ठिकाणी बबन मुक्काम ठोकणार होता. बंगल्यात पोहोचताच बबनने पिशवीतून डबा काढला व जेवण आटोपलं. जेवण झाल्यावर त्याने पूर्ण बंगल्यात एक फेरी मारली. बंगल्यात एकूण 4 खोल्या होत्या. सगळ्या खोल्यात धुळीचं साम्राज्य होतं. तसेच सगळीकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. बबन शेवटच्या खोलीत आला. त्याने खिडकीतून पाहिले. समोर तलाव दिसत होता. बबन डाक बंगल्यातून बाहेर आला व चालतच तलावापाशी गेला. आजूबाजूला गर्द झाडी होती. रातकिड्यांचं ओरडणं कानावर येत होतं. यावेळी पाऊस चांगला झाल्यामुळे तलावाच्या पाण्याची पातळी वाढली होती. बबनने तलावाच्या पाण्यात पाय धुतले व तो पुन्हा बंगल्यात आला. त्याने शेवटच्या खोलीत सतरंजी अंथरली व त्यावर आडवा झाला. बराच वेळ तो पडून होता. अचानक लांबून कुठून तरी कोल्ह्याच्या रडण्याचा अभद्र आवाज बबनला ऐकू आला. तसा बबन उठला व त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर पाहताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. समोर तलावाजवळ एक पांढरी आकृती उभी होती व बबनने तिच्याकडे पाहताच ती अतिशय संथ गतीने बंगल्याच्या दिशेने सरकू लागली. हे पाहून बबनला धडकी भरली. पहिल्यांदाच तो घाबरत होता. त्याने खोलीच्या दाराला आतून कडी लावली व सतरंजीवर अंग पसरलं. खिडकीतून बाहेर पाहण्याची त्याची आता हिंमत होत नव्हती. तो बराच वेळ तसाच पडून राहिला. अजूनही मनात भीती होतीच, पण तितकंच कुतूहलही वाटत होतं. शेवटी न राहून बबन उठला व त्याने हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं.
ती आकृती आता कुठेच दिसत नव्हती. नेहमीप्रमाणेच आपल्याला भास झाला अशी स्वतःची समजूत काढून बबनने पुन्हा अंग पसरलं. मध्यरात्रीच केव्हा तरी त्याला गाढ झोप लागली. पहाट झाली तसा सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हवेत चांगलाच गारठा होता. तलावावरून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे बबन कुडकुडतच जागा झाला. रात्री दिसलेली ती पांढरी आकृती सोडली तर भयानक असं काहीच घडलं नव्हतं. त्याने मित्राला फोन लावून त्या आकृतीबद्दल सांगितलं व तलावाच्या पाण्याने हात पाय तोंड धुवून तो परत जायला निघाला. आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य पाहत बबन निवांतपणे रिक्षा पळवत होता. ती पांढरी आकृती काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हती. सूर्य अजून उगवायचा होता, त्यामुळे अजूनही अंधार होता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ होती, त्यामुळे हवेतला गारवा आता जास्तच जाणवत होता. रस्ता पूर्ण मोकळा होता. आता निम्म अंतर संपलं होतं. पुढे वळणावर एक बाई उभी असलेली त्याला दिसली. एवढी सुंदर बाई बबनने याआधी पाहिलीच नव्हती. कुठे जायचंय? त्या बाईसमोर रिक्षा थांबवून बबनने विचारलं. यवतेश्वराला सोडाल का? बाईने अतिशय गोड नाजूक आवाजात विचारलं. सोडतो की, बसा. अतिशय खुश होऊन बबन म्हणाला. बाई रिक्षात बसली. एवढ्या पहाटेच कुठं गेलता बाई? बबनने विचारलं. म्या सुईन हाय. गावातल्या पाटलाची पोरगी अडली होती म्हणून गेले होते. बाई म्हणाली. मग काय झालं, पोरगा की पोरगी? आरशात दिसणाऱ्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत बबनने विचारलं. पोरगी. बाई एवढंच म्हणाली. तुम्ही सोयीन वाटत नाही हो? बबन म्हणाला तसा आरशातला चेहरा हसला. बाहेर एवढा गारठा आहे, तुम्हाला थंडी नाही वाजत का? बबनने चावटपणे विचारलं व आरशात पाहिलं, पण बाईचा चेहरा आता दिसत नव्हता. बबनने मागे वळून पाहताच त्याला घाम फुटला. मागची सीट रिकामी होती. आता मात्र बबनची चांगलीच टरकली. त्याने रिक्षाचा वेग वाढवला. थोडं पुढे गेल्यावर वळणावर एक आकृती त्याला दिसली. जवळ जाताच त्याने ओळखलं. ती बाई तिथेच उभी होती, पण आता ती जख्ख म्हातारी दिसत होती. तिचे पांढरे केस वाऱ्यावर उडत होते. बबनची रिक्षा तिच्या समोरून जाताच ती रिक्षाच्या मागे धावू लागली. बराच वेळ ती रिक्षाच्या बाजूने धावत होती. बबन जीवाच्या आकांताने शक्य तितक्या जास्त वेगात रिक्षा पळवत होता. बाजूला पाहायचंही त्याला धाडस होत नव्हतं. यवतेश्वरची हद्द ओलांडताच ती थांबली. बबन मात्र अजूनही बाजूला पाहायला तयार नव्हता. कशीबशी त्याने रिक्षा घरासमोर आणली आणि तो दारातच कोसळला. त्याच दिवशी त्याला ताप चढला. बऱ्याच दिवसानंतर बबनचा ताप उतरला, पण अंगातली रग आता गेली होती व भटकंतीही कायमची थांबली. म्हातारीने गोष्ट संपवली. लयच भारी गोष्ट सांगता हो तुम्ही आजी. माझी आजी पण मला अशाच भूताच्या गोष्टी सांगायची. लय भ्या वाटायची मला तवा, पण आता मी नाही घाबरत. सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीती तर वाटत होती, पण तसं बोललो तर आपल्याला बाकीचे दोघे भित्रा म्हणतील या भीतीने दोघेही काहीच बोलत नव्हते. सनी मात्र चांगलाच रंगात आला होता. आजी, अजून एक गोष्ट सांगा ना, असं म्हणत त्याने नंदू आणि विनूची आणखीनच पंचायत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहत असल्यासारखं म्हातारी म्हणाली. सांगते, पण आधी एक एक कप गरमागरम दूध प्या. थंडीमुळे गारठले असाल, इथेच थांबा, मी दूध घेऊन येते. असं म्हणून म्हातारी उठली व काठीचा आधार घेत हळूहळू चालत स्वयंपाकघरात गेली. म्हातारी जाताच विनू उठला व सनीपाशी जाऊन म्हणाला. सनी, आपण निघायचं का इथून? मला लई भ्या वाटलंय. ही म्हातारी काय बरी वाटत नाही. काय बी बोलू नकोस. मला तरी आजीला पाहून माझ्या आजीची आठवण आली. आणि तुला भ्या वाटत असेल तर तू जा, मी इथंच थांबणार आहे. सनी चिडून म्हणाला. विनूने एकदा दाराच्या बाहेर पाहिले व धो धो कोसळणारा पाऊस पाहून नाईलाजाने तिथेच थांबायचं ठरवलं. थोड्या वेळाने म्हातारी बाहेर आली व म्हणाली, जरा कोणीतरी येऊन कप घेऊन जावा. तसा सनी उठला व स्वयंपाकघरातील टेबलवर ठेवलेला ट्रे घेऊन बाहेर आला. म्हातारी ही काठी टेकत आली व तिच्या खुर्चीवर बसली. तिघांनाही जोरदार भूक लागली होती. तिघांनी 2च मिनिटात कप रिकामे केले. तुम्हाला घरी जायचं नाही का रे बाळांनो? दूध पिऊन होताच म्हातारीने विचारलं. नाही, आम्ही घरी सांगून आलोय की आज रातच्याला येणार नाही, सनी म्हणाला. खरं तर विनूच्या घरचे परगावी गेले होते व सनी आणि नंदूने आम्ही आज रात्री विनूकडेच झोपणार आहे असं घरी सांगितलं होतं.
बरं, आता पुढची गोष्ट ऐका, असं म्हणून म्हातारीने तिसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकत असताना काही वेळातच तिघांनाही अचानक गुंगी आली व काही क्षणातच त्यांना निद्रादेवी प्रसन्न झाली. झोपी गेलेल्या मुलांकडे पाहून म्हातारी ओठांच्या कडा रुंदावून हसली व तिने गोष्ट तिथेच थांबवली. काही वेळातच एक माणूस दारातून आत आला व म्हातारीजवळ जाऊन काहीतरी म्हणाला. त्याने एक एक करत तिघांनाही ओढत स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत आणलं. त्या खोलीत 3 खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या माणसाने तिघांनाही एकेका खुर्चीवर बसवलं व त्यांचे हात पाय खुर्चीला बांधले. एक कापडाची पट्टी तोंडाभोवती बांधून त्यांची तोंडही बंद केली. खोलीच्या दुसऱ्या टोकाला एक मोठा दगड ठेवला होता. तो दगड काळ्या रंगाने रंगवला होता व त्यावर लाल रंगाने डोळे आणि ओठ रंगवले होते. कंदिलाच्या उजेडात तो दगड फारच भयानक दिसत होता. सनी, नंदू आणि विनूला जेव्हा जाग आली तेव्हा समोर उभे असलेल्या माणसाकडे पाहून धक्का बसला. त्यांच्या समोर त्यांचे लाडके बळवंत मास्तर उभे होते. त्या तिघांचेही हात पाय तोंड बांधले असल्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता येत नव्हती. तिघेही समोर उभ्या बळवंत मास्तरांकडे आश्चर्याने पाहत होते, पण बळवंत मास्तर नेहमीसारखे वाटत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असुरी आनंद दिसत होता. तुम्ही म्हातारीच्या गोष्टी ऐकल्याच असतील. आता मीही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका, असं म्हणून मास्तरांनी गोष्टीला सुरुवात केली. ही गोष्ट गुब्बू नावाच्या एका मुलाची आहे. गुब्बू अगदी लहान असल्यापासून फारच गुबगुबीत होता, म्हणून त्याला सगळे गुब्बू म्हणायचे. गुब्बूचा जन्म इथून खूप दूर एका छोट्याशा गावात झाला होता. त्याचे वडील डॉक्टर होते. गुब्बू अगदी लहान असतानाच त्याची आई वारली. घरात गुब्बू, त्याचे वडील आणि आजी असे तिघेच राहत होते. गुब्बू पहिल्यापासूनच अभ्यासात फार हुशार होता. वडिलांसारखं डॉक्टर बनायचं त्याचं स्वप्न होतं. शाळेत असताना त्याला मित्र फारसे नव्हतेच. त्याच्या जाळीमुळे मुलं त्याला फार चिडवायची. त्यामुळे गुब्बू जास्त एकलकोंडा झाला होता. गुब्बूला वाचनाची आवड होती. त्यातही इंग्रजी कथा कादंबऱ्या वाचायला त्याला फार आवडायचं. एखादं पुस्तक त्याला आवडलं तर ते वाचून पूर्ण होईपर्यंत तो जागचा हालत नसे. गुब्बू आजीचा फार लाडका होता. ती त्याला भूताकिताच्या गोष्टी सांगायची. आजीच्या कथेतील भूतांनी गुब्बूला कितीतरी रात्री झोपू दिलं नव्हतं, पण तरीही त्याला आजीच्या गोष्टी आवडायच्या. तर अशा या साध्या सरळ गुब्बूच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं. तेव्हा तो 8वीच्या वर्गात शिकत होता. शनिवारचा दिवस होता. शेवटचा तास पीटीचा होता. सगळी मुलं शाळेच्या मैदानावर जमली होती. मास्तर मुलांना कवायतीचे वेगवेगळे प्रकार करून दाखवत होते व त्यांचं पाहून मुले कवायत करत होती. गुब्बूही कवायत करीत होता. त्याचं हलणारं थुलथुलीत शरीर पाहून त्याच्या मागे उभी असलेली काही टार्गट मुलं हसत होती. मास्तरांनी त्या मुलांना हसताना पाहिलं तसे ते हातात काठी घेऊन गेले व एकेकाच्या पोटऱ्या आणि पाठीवर काठीचा प्रसाद दिला. त्या मारामुळे ती मुलं चांगलीच कळवळली. पीटीचा तास संपला तशी सर्व मुलं पांगली. गुब्बूही मैदानावरून जात होता. ती टार्गट मुलं देखील गुब्बूच्या मागून चालत होती. एका मुलाने, जो त्यांचा म्होरक्या होता, त्याने म्हणजेच सतीशने मैदानावरचा एक दगड उचलला व गुब्बूच्या पाठीवर मारला. तसा गुब्बू कळवळला. त्याने मागे वळून पाहिले. ती टार्गट मुलं त्याच्याकडे पाहून हसत होती. त्यांना पाहताच गुब्बूने चालण्याचा वेग वाढवला. तो घाबरला होता. आता सतीशने धावत जाऊन गुब्बूच्या डाव्या पायावर एक जोरदार लाथ मारली. तसं गुब्बूचं अवजड शरीर खाली मातीत कोसळलं. त्याचा पाय चांगलाच ठणकत होता. सगळी मुलं गुब्बूच्या भोवती जमली व त्याच्याकडे पाहून हसू लागली. गुब्बू आता रडकुंडीला आला होता. सतीशचं लक्ष गुब्बूच्या डाव्या मनगटावर अडकवलेल्या सोनेरी घड्याळाकडे गेलं. त्याने गुब्बूच्या मनगटावरचं घड्याळ काढलं व गुब्बूला दाखवत तो म्हणाला, आता हे घड्याळ माझं. असं म्हणून तो त्याच्या मित्रांना म्हणाला, चला रे, या जाड्याला पडू दे इथंच. टार्गट मुलं तिथून पळाली तसा गुब्बू उठला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर संताप होता. गुब्बू घरी पोहोचला. काय रे गुब्बू, कोणाशी भांडण झालं का? गुब्बूने रडतच घडलेला प्रकार सांगितला. आपल्या लाडक्या नातवाची ही अवस्था पाहून आजीला फार वाईट वाटलं. माझ्यासोबत ये, असं आजी गुब्बूला म्हणाली व जिना चढून वरच्या मजल्यावर गेली. गुब्बूही जिना चढून तिच्या मागे गेला. समोरच्या खोलीला कुलूप होतं.
या खोलीत आजी कोणालाच येऊ देत नसे. गुब्बूच्या वडिलांनाही या खोलीत प्रवेश नव्हता. आजीने हातातल्या चावीने कुलूप उघडलं व दरवाजा ढकलला. आतून अतिशय उग्र वास आला. आजी खोलीत गेली. तिच्या पाठोपाठ गुब्बूनेही खोलीत प्रवेश केला. आजीने ट्यूबलाईटचं बटन दाबताच खोलीत लख्ख प्रकाश पडला. खोली छोटीशीच होती. खोलीत एका कोपऱ्यात बरीच जुनी पुस्तकं ठेवली होती. समोर एक जुनाट कपाट होतं. तिथे वेगवेगळ्या आकाराच्या बाहुल्या ठेवल्या होत्या. जमिनीवर वेगवेगळ्या आकाराच्या विचित्र आकृती होत्या. त्या सर्व आकृती भाजलेल्या काळ्या तांदळांच्या दाण्यांपासून बनवलेल्या होत्या. एका कोपऱ्यात वेगवेगळ्या आकाराची हाडे व कवट्या ठेवल्या होत्या. त्यांच्या बाजूला एक मोठा दगड ठेवला होता. तो दगड काळ्या रंगाने रंगवला होता व त्यावर लाल रंगाने डोळे व ओठ रंगवले होते. कपाटात खालच्या कप्प्यात काचेच्या रिकाम्या बरण्या ठेवल्या होत्या. गुब्बू आवासून पाहत होता. चेटकिनीच्या अनेक कथा त्याने आजीच्या तोंडून ऐकल्या होत्या, पण आजी स्वतः चेटकीन आहे याची त्याला यापूर्वी तिळमात्रही कल्पना नव्हती. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अगोरी